नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा आडकर पाटील. मित्रांनो, आज आपण फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्याला एक छोट्याशा विषयावर बोलणार आहे. कारण मागच्या काळात ज्या गोष्टी आपल्यासोबत घडल्या त्या गोष्टी परत आपल्यासोबत घडू नये म्हणून कामगारांनो वेळी सावध व्हा. हे जे टायटल आहे, ह्या टायटलकडे थोडं गांभीर्यानं बघा. कामगारांनो, कुठंतरी वेगवेगळ्या संघटनेचे नेते, कुठंतरी संघटनाविरहित लढणारे नेते वेगवेगळ्या मागण्या करत आहेत. या मागण्या आता कृती समितीची काय मागणी, ही सर्वांना माहिती. मागच्या 2 महिन्याखाली कृती समितीने मुंबईत जे आंदोलन केलं त्याच्यात काय मागण्या होत्या. आज कुठंतरी आपल्या रेट्यामुळं आपण जे काही डेपोला फिरतोय, आपल्याला जे काही प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे कृती समिती झाली. कृती समितीने अचानकपणे मुंबईच्या ज्या मागण्या त्या बदलल्या आणि आज राज्य सरकारप्रमाणे पगारवाढ मान्य, स्वागत आहे. राज्य सरकारप्रमाणे पगारवाढ जर मागत असतील तर स्वागत आहे. परंतु याच्यानंतर दुसऱ्या ज्या मागण्या आहेत 48-49 कोटी आणि 5-4 ह्या मागण्या त्याच्यात घालायची गरज नाही. राज्य सरकारप्रमाणे पगारवाढ मागा व इतर भत्ते मागा. पडळकर साहेब करायला लागलेत. पडळकर साहेब हे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे मागायला लागलेत. काय राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे मागायला, पण ह्यांची मागण्याची जी पद्धत आहे कुठंतरी चूक करल्यासारखं करायचं, काहीतरी केल्यासारखं करायचं, काहीतरी दाखविल्यासारखं करायचं. 1 दिवसाचा त्यांना संप जाहीर केला. हा संप वगैरे काही होणार नाही. 17 तारखेच्या ऐवजी 16 तारखेला त्यांची चर्चा होणार. समाधानकारक चर्चा झाली असं सांगणार आणि पुढं काहीतरी ठरल्यासारखं एखादी कृती समितीची जशी 9 आणि 10 तारखेच्या नंतर पुढच्या 9 ऑगस्टला तारीख मिळाली तशी पडळकर साहेबांची सुद्धा अल्टिमेटम तारीख मिळणार आहे. आता काही लोक वेगळ्या मार्गाने संघर्ष करलेत. आता सदावर्तेच्या बाबतीत कामगारांनी कुठलाही विश्वास ठेवायची गरज नाही. कारण सदावर्ते साहेब महाग स्वप्नात म्हणले होते 7वा वेतन मिळाला. आता 7वे वेतन मिळालं परत जर 7वे वेतनावर लेटर देत असतील मग त्यांच्यासारखा मूर्ख माणूस तेच. त्याच्यामुळे मित्रांनो, सदावर्ते साहेबांचा विषय डोक्यात सुद्धा आणायचं काम नाही. आणि त्यांच्या सावलीला राहून, त्यांच्या सोबत राहून, त्यांच्या संगतीला जाऊन ज्यांनी राजकारण केलं त्या लोकांचा काय विषय ते आज सध्या कर्मचाऱ्यांना आता वेळीच सावध व्हा म्हणायला त्याचं कारणच एक आहे. यांच्या सोबत राहून यांच्यासारखं मी जे करायचंय ते एकच करेन. 7वे वेतन आयोग जर मुख्यमंत्र्यांना मला चर्चेला बोललं 100 वेळेस, 200 वेळेस, 1000 वेळेस, लाख वेळेस मी मागितला तरी 7वे वेतन आयोग मागेन आणि ते मी 4 दिवसात मिळवून देईन. माझ्याकडे व्हिडिओ आहे. मित्रांनो, एवढा अट्टहास नसतो. कामगाराचं नेतृत्व करत असताना डोक्यावर बर्फ ठेवून आणि सर्वांना विश्वासात घेऊन शांत डोक्यानं करावं लागतं. आज कुठेतरी एका डेपोला भेटायला गेले, म्हणले वेतन आयोग आपल्या दारात येऊन उभा आहे, म्हणले फक्त घरात घ्यायचा आहे. काय भाषा, काय पद्धत. तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलिलं असेल, पण चर्चेला बोलिलं म्हणजे समजा मिळालंच का? अजून खूप खाचखळगे राहिले. तर कुठंतरी शांत डोक्यानं विचार करून राजकारण करावं लागतं. उतळ पाण्यावानी, खाखाटवानी उगत छाताडं बडवून अशा गोष्टीनं राजकारण होत नाही. आम्ही 20-20 वर्ष घासलेत आणि एसटीचं राजकारण काहीच नाही. भल्याभल्याला खेटलोत आम्ही. एसटीच्या बाहेरच्या राजकारणातून आलेलो. त्याच्यामुळे शांत डोक्यानं सर्वांना विश्वासात घेऊन, सर्वांना सोबत घेऊन टप्प्याटप्प्यानं करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्या गोष्टीसाठी मित्रांनो मी सांगतोय, कामगारांनो वेळी सावध व्हा. योग्य मागण्या कोणाच्या आहेत, योग्य पद्धतीनं जातय कोण, या गोष्टीचा विचार करा. आपण जे मागतोय ते 35+6% मागतोय. याला टोटल 41% पगार आपण मागतोय. हे जे मागतोय हे पूर्वीपासून 25-30 वर्षापासून चालत आलेल्या करार पद्धतीने मागतोय. आपल्याकडे वेळ जर असता तर मी कमी अधिक त्यांच्या सोबत सुद्धा 7व्या वेतन आयोगाला सहमत झाला असतो. किंवा यांनी जर राज्य सरकारप्रमाणे ही मागणी ठेवली आणि इतर भत्ते मागितले तर मी सोबत आहे यांच्या सुद्धा. कारण राज्य सरकारप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगार व्हायला पाहिजे हे माझं सुद्धा मत आहे. परंतु 48-49 कोटी, 5-4 अडीच आणि पुन्हा राज्य सरकार 2-3 अँगलनं गोलमाल करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यांच्या सोबत नाही. यांच्या सोबत सुद्धा मी काम करू शकतो. मला काही अडचण नाही यांच्या नेतृत्वाखाली काम करायला. मला मोठेपणा नको, मला श्रेय नको, मला कामगाराला पगार पाहिजे.
जर ह्यांनी राज्य सरकारप्रमाणे जर पावळ मागत असतील आणि ठोस भूमिका घेत असतील, एक दिवसापुरता दिखावा करणं किंवा डवचून सोडल्यासारखं करणं असं करण्यामुळं आज यांच्या मनात काय हे समजत नसल्यामुळे मी सोबत नाही. जर ह्यांनी ठोस भूमिका भविष्यात घेतली तर मी 100% सोबत राहील. कारण कामगाराचं भलं ज्यांच्या माध्यमातून होतंय त्यांच्या सोबत मी या. मी महाराजांना सुद्धा अनेक वेळेस बोलण्याचा प्रयत्न केला, अनेक लोकांच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न केला, पण आज ते जरा उंचीवर आहेत. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मी सर्वसामान्यात बसणारा उठणारा आणि 20 वर्ष झालं सर्वसामान्यात बसून इथपर्यंत आलेलो आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण जे मागतोय हे योग्य आणि सरळ पद्धतीने मागतोय. ह्या ज्या मागण्या मागत असताना मी मागचे 3, 4, 5 महिने झालं सर्वसामान्याला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता येणाऱ्या 20 जुलैला मी माझं निवेदन देणार आहे. 20 जुलैला निवेदन दिल्याच्या नंतर परत मी अजून डेपोला महिनाभर फिरणार आहे. 15 ऑगस्ट पर्यंत डेपोला परत फिरणार आहे. आणि त्यानंतर माझी जी निवेदनाची तारीख आहे ही 5 सप्टेंबरला संपते. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत मंत्री महोदयांचे त्यांच्या भागामध्ये मेळावे घेणार आहे आणि मेळावे घेऊन कामगाराच्या समोर सांगणार आहे, बाबा मी जे निवेदन दिले त्या मागण्या योग्य आहेत, आमच्या जे काही कष्टाचा मोबदला आहे तो आमच्या कष्टाचा मोबदला देण्यात यावा. तिथं मीडिया असणार आहे, तिथं 7-8 जिल्ह्यातील कर्मचारी असणार आणि मंत्री महोदय असणार, हे जे की राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री. त्यांच्या समोर सांगितल्याच्या नंतर त्यांना दयामाया आली तर ठीकच आहे. जर नाही दयामाया आली, कामगाराला माझी मागण्याची पद्धत, सर्वांना विश्वासात घेण्याची पद्धत, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची पद्धत आणि शांत डोक्यानं टप्प्याटप्प्यानं संयमानं काम करण्याची पद्धत जर योग्य वाटत असेल तर कामगार मला साथ देतील. आणि जर कामगारांना मला साथ दिली तरी मी आज विश्वास देतो, राज्य सरकारकडून कसं पदरात पाडून घ्यायचंय या गोष्टीचं मी नियोजन 100% केलेलं आहे आणि त्या मार्गाने मी 100% मिळवून देऊ शकतोय, हा मला आत्मविश्वास आहे. मी माझ्या जीवा बोलत नाही, मी कामगाराच्या आणि जे राजकीय लोक आहेत, राजकीय लोकांच्या ताकदीच्या, राजकीय लोकांना जो काही मला शब्द दिलेला आहे त्यांच्या जीवा बोलतोय. कारण मित्रांनो, आज कुठंतरी कामगाराची तरी एकजूट लागतेच, पण राजकीय वरदहस्त सुद्धा अशा गोष्टी लागतो आणि तो राजकीय वरदहस्त असल्याशिवाय आपण या गोष्टी सहजासहजी मिळवू शकत नाहीत. या गोष्टी उठून कोणाच्याही माध्यमातून मिळू शकणार नाही. कारण राजकारण ही खूप मोठी गोष्ट आहे, ही सर्वांना माहिती, सर्व संघटनेला माहिती, संघटनेचे काम करत असलेल्या पदाधिकाऱ्यांना माहिती. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या काळात जर काही मिळवून द्यायचं असेल तर वेळीच सावध व्हा. ह्याच्या मागे 4 जण पळणं, त्याच्या मागे 4 जण पळणं, त्याच्या मागे 4 जण पळणं, हे थांबवा. कुठंतरी आम्हाला काम करायचंय का आम्हाला थांबायचं ते तरी कळ. नाहीतर ह्याच्या मागे 4 दिवस पळाल्यानं, त्याच्या मागे 4 दिवस पळाल्यानं, कोणी जर समजा स्टंटबाजी करत असेल त्याच्या मागे पळाल्यानं उपयोग नाहीये. त्यामुळे कुठंतरी विचार करा. आम्हाला तरी एक तर थांबवावं लागेल, नाही तर समोरच्याला तर थांबवा. कुठंतरी एखादा माणूस चुकीचा वागत असेल तर त्याच्या मागे भरकटल्यासारखं पोहू नका. आजच्या काळात 1 ते 1.5 महिन्यात वेतन आयोग मिळू शकत नाही, त्याला खूप कायद्याच्या कचाटीतून जावं लागतं. त्या गोष्टीचं आत्मचिंतन करा, थोडं विचारपूर्वक अभ्यासू लोकांना विचारा. आपल्यापेक्षा जर आपल्याला थोडंफार समजत असेल पण इतरांना विचारण्याचा प्रयत्न करा आणि त्या गोष्टी खूप किचकट येतात याचा विचार करून. आम्हाला नको वाटतो का 7 वेतन आयोग मिळत असला तर लगला वाटतो, परंतु आज वेळ कमी आणि ही जी कायद्याची बाजू आहे किंवा राजकीय लोकांची इच्छाशक्ती याचा विचार केला तर आज कुठंतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि वेळी सावध होण्याची गरज. त्यामुळे मित्रांनो, एवढंच या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी थांबतो. जर पटलं, योग्य वाटलं तर ठोसपणे सोबत राहा. जर आपल्याला काही जर वेगळं वाटत असेल तर मला आपण फोन करून सूचना देऊ शकता, मेसेज करून सूचना देऊ शकता. एवढंच या ठिकाणी बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय